कोल्हापूर सांगली जिल्ह्याला पुराचा फटका तर बसत असतो। सगळ्यात जास्ती पुराचा फटका सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शिरूर तालुक्याला बसत असतो। सध्या नॅशनल हायवे करण्याचं काम शिरूर तालुक्यातून सुरू आहे। रस्ते झाले आहेत, भराव टाकला आहे, त्यामुळे पूल वाढलेत। भराव वाढल्यामुळे हे पाणी जिथं कधी जात नव्हतं ते पाणी आता सध्या कुरुंदवाड शहरातील नागरी वस्त्यामध्ये चाललेलं आहे। एका बाजूनं फ्लो जर बघितला तर धरणातनं पाणी येते की काय असं सध्या दिसू लागलं। आपल्याबरोबर माजी आमदार उल्हासदादा पाटील आहेत। यांनी जवळजवळ आपल्याला 2019 साली पुराचा फटका मोठ्या प्रमाणात दिले। हजारो माणसांना जो 43 खेडी पाण्याखाली 2 शहरे पाणी गेली होती, पण भराव टाकल्यामुळे यावेळेचा जो 2024चा पूर आहे तो भराव टाकल्यामुळे जिकडं पाण्याला वाव मिळेल तिकडे चालले, त्यामुळे कुरुंदवाड शहर याचा फटका बसला। आपल्याबरोबर उल्हासदादा एक माजी आमदार आहेत। काय सांगाल दादा, कशामुळे हा पुराचा फटका शहरा भागाला बसतोय? एक तर आपण या पूर परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला आलो। प्रत्येक ठिकाणी अतिवृष्टीच्या माध्यमातून काही अडथळ्याच्या माध्यमातून पुराचं संकट जोरात आहे आणि सरकारला त्याच्यामध्ये गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे। 2014 ते 19 या कालावधीमध्ये मी आमदार असताना सभागृहामध्ये या विषयावरती बऱ्याच वेळेला आवाज उठवलेला आहे। लोकांच्या अडीअडचणी सभागृहामध्ये सांगितलेल्या आहेत। आत्ता आपण कुरुंदवाडमधल्या शिवतीर्थाजवळ उभारलो आहे। या ठिकाणी शिरोळ ते नरसिंहवाडी दरम्यान एक पूल आहे, ज्या पुलाच्या अलीकडच्या आणि पलीकडच्या बाजूला 1.5-2 किलोमीटरचा भराव आहे। या भरावाची उंची मोजली तर जवळजवळ ती 15 ते 20 फुटाच्या दरम्यान आहे। या ठिकाणी 2 सरळी पडलेल्या आहेत, ज्याला सरळ फुटणे असं बोललं जातं आहे। सरळ फुटणे याचा अर्थ पात्रामध्ये पाणी मावत नाही, ते पाणी वाट दिसेल तिकडे जात आहे आणि उताराच्या दिशेनं वाहनं हा नैसर्गिक नियम आहे। या शिवाजी पुतळ्याजवळ आता धार पडलेले आहे। गेले आजचा 3रा दिवस आहे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे। या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीनं ज्या काळात टेक्नॉलॉजी प्रगत नव्हती त्या काळामध्ये सुद्धा मिरज ते कोल्हापूर रेल्वे नेली। ही रेल्वे नेत असताना कृष्णेवरती असो किंवा सरळीवरती ओढ्यावरती शाहू महाराजांनी मिरज ते जयसिंगपूर दरम्यान 9 ठिकाणी पूल बांधलेले आहेत रेल्वेसाठी। एका पुलाला 3 कमानी आणि त्या एका कमानीतनं अख्खा टँकरच्या टँकर जावा एवढ्या मोठ्या कमानी बांधलेल्या आहेत। याला ह्याचं नाव आहे दूरदृष्टीचा जाणता राजा छत्रपती शाहू महाराज। आज शहरांना कनेक्टिव्हिटी पाहिजे, खेड्यांना कनेक्टिव्हिटी पाहिजे, लोक सुरक्षित झाले पाहिजेत, म्हणून उपाययोजना सुरू आहेत। काय नेमक्या या उपाययोजना आहेत? भराव टाकणे, खडीकरण करणे, डांबरीकरण करणे म्हणजे लोकांना सुरक्षित ठेवणे नाही आहे। त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या नद्यांची पाणी पातळी उंचावायला लागलेली आहे। या ठिकाणी आपण बघतोय, या ठिकाणी एखादी मोठी कमान जर का त्या काळातल्या कमानीसारखी बांधली असती किंवा स्लॅबचा छोटा पूल टाकला असता तर निश्चितपणानं कुरुंदवाड शहरातला पुराचा धोका 3 फुटानं कमी झाला असता। निसर्गाच्या नियमाप्रमाणे डोंगरावरचं पाणी उतारावरनं जोरात वाहत माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये किंवा शेजारच्या मिरज तालुक्यामध्ये येतं आहे। पुढं मात्र आलमट्टीच्या दिशेनं उतार नाही, म्हणून अशा पद्धतीची अवस्था तयार व्हायला लागल्या। जर का हे राष्ट्रीय नुकसान टाळायचं असेल, उद्याच्या काळामध्ये पिकं बुडली, सोयाबीन खराब झालं, ऊस खराब झाला म्हणून त्याला नुकसान भरपाई द्यायची, त्याच्याऐवजी अशा मोठ्या मोठ्या कमानी या सगळ्या रस्त्याला जर जिथं जिथं गरज आहे तिथं टाकल्या तर निश्चितपणानं हा पूर अजून आपण किमान 5 फुटानं कमी करू शकतोय। 5 फुटानं पूर कमी होणं म्हणजे तेवढं राष्ट्रीय संपत्ती वाचवणं आणि लोकांच्या मनातली भीती कमी करणं। अशाच पद्धतीनं जर भराव टाकत रस्ते जोडत राहिलो तर निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये इथं शेती करता येणार नाही, लोक राहणार नाहीत। उदास मनानं हे तालुके सोडावे लागतील का काय असं भयावह वास्तव आहे। एका बाजूला सरकार लोकांना नोकऱ्या देत नाही, रोजगार देत नाही, राहायचा निवारा देत नाही, मग निदान आमच्या पूर्वजांनी बापजाद्यांनी ज्या काही जमिनी घेतल्या होत्या, ज्या सुपीक जमिनी होत्या त्या अशा पद्धतीने खराब होऊन आम्ही स्थलांतरित व्हावं का काय, हा काय सरकारचा डाव आहे का? हे मला तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून या आमच्या तमाम पूरग्रस्तांच्या धरणग्रस्तांच्या भावना सरकार दरबारी पोचाव्यात असं मला वाटतंय। काल कर्नाटकामध्ये पाटबंधारे मंत्र्यांना लोकांनी आत्नीजवळ घेराव घातला, पुढचा दौरासुद्धा करता आला नाही आणि म्हणून तर 3 लाखाचा डिस्चार्ज 3.5 लाख करावा लागला। मी आमच्या तालुक्यातल्या दोन्ही जिल्ह्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या गावकऱ्यांच्या भावना तिथल्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्यात, त्यांना ते वास्तव पटलं, त्यांनी डिस्चार्ज केला। 3 लाखाचा डिस्चार्ज 3.5 लाख केला आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। मात्र आत्तासुद्धा आज सकाळपासून राधानगरी धरणाचे 7ही गेट खुले झालेत, ते पाणी येणार आहे।
इकडं कोयनेचा तिथं अतिवृष्टी झाल्या, जवळजवळ 150-200 मिलीमीटर रात्री पाऊस पडला आहे. तेही पाणी 1-2 दिवसामध्ये इथं येणार आहे. आणि हे जर पाणी लवकर उतरायचं असेल, लोकांची पिकं वाचायची असतील, तर अशा पद्धतीच्या दीर्घकालीन दूरदृष्टी ठेवून अशा पद्धतीच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. हे मी आपल्या TV9 चॅनेलच्या माध्यमातून सरकारला कळवू इच्छितो. सरकारनं गांभीर्यानं या सगळ्या घटना लक्षात घ्याव्यात, उपाययोजना करावी. अब्जावधी रुपयाचं नुकसान वाचवत असताना कोट्यावधी रुपये खर्च करणं कधीही शानपणाचं आहे. रुपया वाचणार असेल तर 10 पैसे 10 रुपये खर्च करायला काही अडचण नाही आहे. त्याच्या माध्यमातून लोकांना या दोन्ही जिल्ह्यामध्ये राहावं असं वाटेल. निश्चितपणानं दत्त महाराजांच्या कृपाशीर्वादानं सरकारला, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दत्त महाराज तशा पद्धतीची सद्बुद्धी देतील अशी प्रार्थना करतो. आपल्यावर होते ते हे उल्हासदादा होते, यांनी सांगितले जे रस्त्याचं भराव टाकून डांबरीकरण करणे, रस्ते करणे हा उपाय नाही आहे. पण ज्या ठिकाणी रस्ते करत असताना त्या ठिकाणी स्लॅबच्या किंवा ह्या ठिकाणी बंधारे बांधून त्याच्या खाली मोऱ्या बांधाव्यात असे त्यांनी मागणी केलेली आहे. तर अशा जर मोऱ्या जर बांधल्या तर 3 फुटांनी ते 5 फुटाचं पाणी कुरुंदवाड शहराला किंवा नरसिंहवाडी गावाला किंवा इतर गावांना बसणार नाही. थेट पाणी नदीच्या प्रवाहातून जाईल असा कयास उल्हासदादा पाटील माजी आमदार यांनी सांगितलं. कॅमेरामॅन सुशांत राऊत, मी साईनाथ जाधव, कुरुंदवाडा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.